नमस्कार, मी कृष्णा केंडे. ABP माझाच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट. आज त्यांचा आपण प्रवास जाणून घेणार आहोत. खरं तर त्यांची जी सुरुवात आहे ती ते पूर्वी रिक्षा चालवत होते, आज एक खातं चालवत आहेत. साधा शिवसैनिक ते मंत्री या त्यांच्या प्रवासामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या असतील, अनेक संकटं आली असतील, त्याला तोंड देत पुढे त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास केला आणि आज ते केवळ मंत्रीच नाही तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. ते पहिल्यांदा मंत्री झाले आणि लगेच पालकमंत्रीपदसुद्धा त्यांना मिळालं. छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासामध्ये 2च असे पालकमंत्री आहेत जे या जिल्ह्याचे आहेत, त्यातले हे दुसरे पालकमंत्री आहेत. शिरसाट साहेब, आपलं ABP माझामध्ये स्वागत आहे. आज आपण खूप नॉर्मल बोलणार आहोत, खूप साधं बोलणार आहोत. मी सुरुवातीलाच बोलताना असं म्हटलं की सुरुवातीला तुम्ही रिक्षा चालवत होतात, आता एक खातं चालवत आहे. का असं वाटलं होतं की तुम्हाला की शिवसैनिक व्हावं? त्या काळची परिस्थिती नेमकी काय होती? मुळामध्ये मला राजकारण हा काय माझा पिंडच नव्हता, परंतु त्यावेळेला रिक्षा चालवत असताना ज्या काही या शहरामधल्या घटना होत्या, दादागिरी, गुंडगिरी, काही लोक असे होते की त्यांची नावाने समाज, सर्वसामान्य माणूस थरकाप त्यांच्या अंगाचा उडायचा. मग आम्ही एक मुलांनी सर्वांनी एकत्रित येऊन याच्यावर तोडगा काय केलं पाहिजे. तर त्या टायमाला असा मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, त्यांना भेटलं तर इकडं काहीतरी चमत्कार घडू शकतो अशी आमची कल्पना. पण मग आता शिवसेना प्रमुखाला भेटायचं कसं? इतके मोठे ते नेते, आता त्यांना भेटायचं कसं? बरं, त्यांच्याबद्दलची काही माहिती जास्त नव्हती, फक्त एवढं माहीत होतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचे व्यक्तिमत्व आहे. मुंबईमध्ये त्यांनी जर बोट जरी वर केलं तर काहीही घडू शकतं. मग प्रयत्न केला, चला भेटूया कसं का होईना. त्या काळामध्ये महाडचं एक अधिवेशन चालू होतं शिवसेनेचं. तिथं जाऊन आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी बी आस्थेने आमची विचारपूस केली. शिवसेना प्रमुखाला भेटणं हे किती मोठं आव्हान होतं त्यावेळेला आम्हाला कळालं. परंतु ते नॉर्मली आम्हाला भेटले पण. आणि मग पहिल्यांदा मधुकर सरपोतदार असतील, शाबीर शेख असतील, यांना आमच्याकडं नेतृत्व म्हणून जाऊन त्या संभाजीनगरमध्ये बघा. आणि त्याच अधिवेशनामध्ये शिवसेना प्रमुखांनी एक घोषणा केली होती की आता घोडदौड मुंबई ठाणेच्या व्यतिरिक्त आता महाराष्ट्रात, आणि त्याचा पहिला झेंडा रोवण्याचा मान आम्हाला मिळाला आणि तिथून शिवसेनेची सुरुवात झाली. म्हणजे डोक्यात कल्पना अशी नाही, परंतु राग कोणता होता की गुंडगिरीचा. कसली गुंडगिरी? इथं जावेद सारखे दादा, साले चौथ सारखे दादा, हे ग्रामीण भागातले लोक यायचे ना, तर त्यांचे फेटे ओढायचे, त्यांचे कपडे ओढायचे, त्यांचे पैसे हिसकून घ्यायचे. आता मी रिक्षा चालक होतो, मला माहिती होतं, ते मी पाहत होतो. कोणी यायचं, कोणाच्या तोंडात मारायचा, चल साले निकले असे. आणि आम्ही काही बोलू शकत नव्हतो. मी काय बोलणार आहे, आपली ताकद किती. आणि त्याचा त्रास आम्हालाही व्हायचा, चल निकल साले असे. म्हणजे शिवाय ते बोलतच नव्हते. मग आम्ही कुठेतरी मग चलो म्हणून असं सरकून आपलं जायचं. म्हणून ही जी काही चीड होती ना, त्या चिडीचा परिणाम सुद्धा या राजकारणामध्ये येण्यासाठी मला झाला. बरं, कसा होता प्रवास पुढे? म्हणजे तुम्ही पुढे काय झालं? आम्ही मग त्या काळामध्ये एक जॉर्डनचे विद्यार्थी इथं शिकत होते, निग्रो शिकत होते. जॉर्डनचे जे विद्यार्थी होते तिथं एवढे काही मस्तवाल होते. त्यांच्याकडे त्या काळात SD गाडी, बुलेट गाड्या त्या काळात असायच्या. मोठाले बंगले ते किरायाने घ्यायचे आणि ते त्यांचं शिक्षण कमी पण IAS मध्ये जास्त होते. निग्रोही होते, परंतु हे निग्रो जे होते ते त्यांना बीफ खायची सवय, दारू प्यायची आणि मस्ती करायची, एवढं त्यांचे जग त्यांच्या पुरत होतं. पण ह्या जॉर्डनचा त्रास जास्त होता. हे मुली उचलून घेऊन जायचे, काही करायचे. एक वेळेला असं झालं की जॉर्डनमध्ये अशी परिस्थिती असते की घरामध्ये कोणी वारलं तर आपण 13 जसं घालतो ना, तर त्या ठिकाणी
म्हणतात असं, जॉर्डनमध्ये उंट कापतात. बरं. गोड जेवण ज्याला म्हणतो ना, ते जे उंट कापतात. पण इथं उंट नाही. मग काय करायचं? मग त्यांनी ते गाय आणली धरून बरं. आणि गाय कापायचं आणि त्याचं गोड जेवण द्यायचं त्यांच्या ग्रुपमध्ये. ते जेव्हा आम्हाला कळालं, जवाहर कॉलनीतला प्रकार होता, कळालं तर सगळा संताप आमचा सगळा अनावर झाला. सर्वजण एका ठिकाणी जमलो. राम मंदिर होतं जवाहर कॉलनीत. 3-4 हजारचा मॉप. आणि मग चाल करून आम्ही त्यावेळेला त्यांच्या घरावर गेलो होतो. तोपर्यंत ते पोलिसांनी त्यांना पसार केलं. बरं. दुसऱ्या 2 दिवसानंतर आम्ही मोर्चा काढला या शहरात. आणि मोर्चा काढल्यानंतर जो मोर्चा निघाला, मग त्या मोर्चामध्ये समान नागरिक कायद्याचा मुद्दा होता. ह्या धंदेवाल्यांचा, दारूवाल्यांचा, मटकेवाल्यांचा विषय होता. जॉर्डनचा विषय होता. मग त्याच्यात घोषणा, जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान, अशाही घोषणा दिल्या गेल्या होत्या. आणि मग जेव्हा हा मोर्चा त्या सिल्ले खान सारख्या आमच्या भागात गेला, त्यातून पुढे जेव्हा आम्ही गेलो, आमच्यावर जी तुफान दगडफेक झाली आणि ती दंगल तिथं जी पेटली, तर मोहन टॉकीज वगैरे हा जो भाग आहे सिटी चौकचा, इथं सगळा दगडाचा खच पडला होता. आणि अक्षरशः वरून दगड येत होते. माणसं तुफान होते. पहिला मोर्चा शिवसेनेचा. मग त्याचं दंगलीत रूपांतर झालं आणि ती दंगल जवळपास 8-10 दिवस कंटिन्यू चालली. पण एक परिणाम झाला, त्या दिवसापासून या शहरामध्ये एकही जॉर्डन राहिला नाही, एकही निगुरो राहिला नाही. आणि जे धंदे करणार होते त्यांच्यावर चाप मात्र निश्चित बसला. शिवसेनेचा उदय झाला. तो शिवसेनेचा उदय, शहरातला उदय. ओके. आणि त्याचा प्रसार एवढा झाला, मग गाव खेडी त्याच्या आम्ही शाखा स्थापन केल्या. आम्हाला कोणी ओळखतही नव्हतं. कधी कधी तर मजाकमध्ये पोलीसवाला यायचा, अरे तो संजय शिरसाट कुठं राहतो, मलाच विचारायचा. मी म्हणतो नाही साहेब, ते तिकडं राहतो. ओळखत नव्हते ना, काय संबंध नव्हता राजकारणाशी. आणि अशा पद्धतीने मग आम्ही फरार होणं, 8-8 दिवस फरार होणं. किस्सा आठवतोय या सगळ्या घटना? या सगळ्या 86-87च्या घटना तर 89 पर्यंत चालल्या. बरं. आमच्या शहरामध्ये त्या काळामध्ये तेवढ्या पिरियडमध्ये 22 दंगली झाल्या. बापरे. 22 दंगली. आणि दंगली ह्या भयानक अशा. हे एक दिवस दंगल झाली, दुसऱ्या दिवशी थांबली असं नाही, कंटिन्यू. अनेकांचे प्राण सुद्धा याच्यात गेले. आणि मग हा जो काळ पाहिला आम्ही, त्यावेळेला आम्ही शिवसेना प्रमुखाकडे जायचो. कसं पळत लपत छपत कशाने प्रवास करत तिकडे जायचो. हे जे सेना भवन तुम्ही पाहताय ना, हे सेना भवन त्या काळाचं वेगळं होतं. एक मोठा हॉल होता, तिथं लाकडा एक असा फळ्या टाकलेला असा एक मोठा राऊंड होता. खाली बसायला अशा खुर्च्या वगैरे तिथं नव्हत्या. मग आम्ही तिथं जायचो. मी तर 10 दिवस तिथं काढलेले. एकदा एक कपडा धुवायचा, दुसरा कपडा वाळायला टाकायचा, 10 दिवस. आणि बारदाने ज्याला म्हणतो आपण, पोते, ते आथरून त्याच्यावर झोपायचं. ते सेना भवन होतं. परंतु प्रेमही तेवढंच होतं आमच्यावर. शिवसेना प्रमुखाला मुंबईचा शिवसैनिक भेटणं ही त्याच्यासाठी पर्वणी असायची. शिवसेना प्रमुखाच्या पायाला हात लावला, शिवसेना प्रमुखावर फोटो काढला. पण त्या काळामध्ये शिवसेना प्रमुखाबरोबर आठवड्यातले मिनिमम 2 वेळा का होईना आमची त्यांच्याबरोबर भेट असायची. आणि 2-2 तास. मासाहेब होत्या, ते विचारायचे जेवण केलंस का, काय खातो का. हे सगळं जे आपुलकीचं नातं होतं ना, म्हणजे पहिल्यांदा शिवसेना प्रमुख मला असं वाटायचे असे काहीतरी बसत असतील, समोर आजूबाजूला काहीतरी वाघ असेल, काच असेल, त्यांचे बॉडीगार्ड असतील, आणि मग आपल्याला जाताना ते एखाद्या गुहेत गेल्यासारखं वाटेल. परंतु शिवसेना प्रमुख असे बसायचे. समोर टिपॉय, बाजूला असे बसायचं बैठक, एकदम साधं राहणीमान, आणि बोलायचे. असं वाटत नव्हतं का रे आपण शिवसेना प्रमुखाबरोबर बसलोय, बोलतोय. हे नातं आता संपलं. त्या नात्याची आठवण आजही राहते. म्हणून आम्ही बघा, प्रत्येक वेळेला मी म्हणतो, आम्हाला ज्यांनी घडवलं ना राजकारणात, हा आमचा काही व्यवसाय नव्हता, आम्हाला त्यात इंटरेस्टही नव्हता. उलट त्रास इतका सहन केला आम्ही, आमच्यावर असलेले केसेस, दंगलीचे परिणाम, परंतु आम्हाला त्या त्रासाचं काही वाटत नव्हतं. अजून किती केसेस आहेत? नाही, आता नाही केसेस, आता निवळल्यात.
आता केसेस निवड. पण त्या टायमाला म्हणजे वैजापूरला जरी घटना घडली तर त्याच्यात केसमध्ये आमचं नाव असायचं. म्हणजे तो एक ठरवून किती केलेलं cases झाल्या टार्गेट. तुमच्यावर आतापर्यंत? आता असे अनेक, आता कधी किती दिवस रात्र आम्ही कोर्टातच फिरायचो ना. म्हणजे कोर्टामधले सगळ्या वकिलांच्या नाव सुद्धा आम्हाला पाठ झाले होते. जजेस कुठं बसतात ते, किती कोर्ट असायचे सेशन कोर्ट, तर ते या 1 नंबरमध्ये कोण, 2 नंबरमध्ये कोण, 3 नंबर, जजचे नाव पाठ झाले होते. इतके सगळ्यांवर केसेस होत्या. परंतु म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आजही आम्हाला वाटतं की या सगळे जरी संकट होती तरी त्याच्यामुळं शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आमच्यासारखा कार्यकर्ता आज घडला गेला. पहिलं पद कुठलं होतं शिवसेनेतलं की जे तुम्हाला वाटलं की बरं झालं शिवसैनिक झालो आणि हे पद मला मिळाले, त्याचा आनंद काय होता? बघा, मग मी तर कधीच पदाच्या मागं लागलो नाही. नाही, पण मिळालेलं असेल ना काहीतरी पद. नाही, मी सांगतो तुम्हाला, किस्सा असा होता की मला ते पद नको होतं, मी पदाचं नव्हतो. मला असं वाटायचं एक शाबीर शेख सारखा मुसलमान शिवसेनेमध्ये एवढ्या निष्ठेने काम करतोय, आपणही त्याच पद्धतीने एक पाऊल इथं ठेवायचं, आपल्याला कोणते पद नको. परंतु पक्षामध्ये काय असतं, काही लोकांना डाऊट, हा यांचा CID आहे, आपल्या बातम्या तिकडे जात आहेत, हा पद त्याच्यामुळं घेत नाही. आणि म्हणून मग बड्या मुश्किलीने आमचा तो सुभाष पाटील होता, जिला अरे यार काहीतरी पद घे ना. मग पहिलं पद घेतलं मी शहर संघटक. नगरसेवक फार नंतर झालो. आमच्याकडे सरपोतदार मधुकर सरपोतदार आमचे नेते होते. मी नंतर उपजिल्हा प्रमुख झालो जवळपास 17 वर्ष. कॉर्पोरेशनची 88ला निवडणूक आली तर मला त्याने सांगितलं, मी इच्छा व्यक्त केली की आपण लढलं पाहिजे. ते त्याने सांगितलं, शिरसाट तुम्ही वेगळे आहात, हे नगरसेवक जर पद हे लढणं तुमचं काम नाही. पण तरी त्यावेळेला अशी घटना घडली की हर्सुलमध्ये त्या ठिकाणी उमेदवार भेटत नव्हता, म्हणून मला उभं केलं होतं. आणि त्यामध्ये काहीतरी 150-200 मतांनी मी पराभूत झालो होतो. परंतु त्यांनी मला एवढं समजवलं होतं की हे तुमचं नाही, तुम्ही मोठ्या पदावर गेलं पाहिजे. त्याच्यानंतर निवडणूक नाही लढवली. मग डायरेक्ट 2000 साली निवडणूक लढवली नगरसेवक पदाची. मग सभागृह नेता झालो, स्टँडिंगमध्ये गेलो. परंतु त्यावेळेला खऱ्या अर्थानं मग राजकारणाची सुरुवात ज्याला म्हणतात, आपल्याला आता प्लॅटफॉर्म मिळाला आहे, आपल्याला आता काम करावं लागेल, अनेक आपलं जे संधी मिळाली त्याचं सोनं करावं लागेल. मला वाढ नव्हता, मी जिथं राहायचो तो वार्ड रिझर्व महिलांसाठी. मग दुसऱ्या वार्डात जाऊन उभं राहायचं, दुसऱ्या वेळेला दुसऱ्या वार्डात उभं राहायचं. रिझर्वेशन चेंजेस होतात ना, मग त्याच्या पद्धतीने उभं राहिलं. 2 वेळा नगरसेवक राहिलो. बरं, आमदारकी मिळाल्याचा काय किस्सा आहे? तिकीट मिळाल्याचा पण आमदारकीच्या वेळेला पहिल्यांदा, पूर्वी तर मला 2000 म्हणजे 89ला तिकीट नाही मिळालं. नंतर मग मी पुन्हा एकदा प्रयत्न केला. माझा मतदारसंघ रिझर्व झाला इथलचा. दर्डा त्यापूर्वी आमदार होते, मंत्री होते. मग साहेबाकडे गेलो, मग मला तिकीट पाहिजे. आता अनेक लोक मागत असतात, त्याच्यात मी एक होतं. आपला 4 पानाचा बायोडाटा केला, फोटो, पेपर कटिंग असं लावून. आता दुसरं काय दाखवणार आहे ते त्यांना दाखवलं. बाळासाहेब म्हणा, संजय तुझं माहिती आहे ना, कशाला काय हे, काय कोण वाचतं याला? लोकांना बायोडाटा देण्यामध्ये फार आनंद असतो ना. हे कोण वाचतं रे, माहिती ना तुमचा इतिहास मला, ते बस. त्या काळामध्ये माझ्या त्या मतदारसंघामध्ये अनेक मान्यवर जे होते ते तिकीट मागत होते. पोलीस उपमहासंचालक सुरडकर असतील, गंगाधर गाडे असतील, एक कांबळे नावाचे डिस्ट्रिक्ट जज होते, ते हे असे मान्यवर लोक होते. आणि त्याच्यात संजय शिरसाट. वाटलंही नसेल तुम्हाला काय काय तिकीट देतील ते यांच्या समोर आपल्याला. मग मला त्यांच्या सगळ्याचं एकेकाचं काय बोलले ते मला माहीत नाही. परंतु माझी अशी अवस्था होती की माझ्याकडे पैसेही नव्हते. मी माझ्या शेजाऱ्याकडून 50,000 रुपये उधार घेतले होते की त्या तिकडं किती दिवस राहावं लागेल माहीत नाही. मुंबई तिकीट मागण्यासाठी लढतोय, काय आमदारकी. उधार कोणाकडून मागतोय? शेजारच्याकडून. गेलो, बसलो रात्री 2-2:30 वाजले.
शिवसेना प्रमुखांनी बोलवलं. मी होतो, प्रदीप होता, तो चौगुले होता नवी मुंबईचा. चौगुलेला बोलले, प्रदीपला बोलले, मला बोलले, काय रे संजय आमदारकी लढायची? म्हणलं हो सर. पैसे आहेत का? नाही साहेब, परंतु मी करेल. नाही साहेब करेल असं काय म्हणतोस रे, निवडणूक आहे, पैसे लागतात ना बेटा. साहेब मी करेल साहेब. हे बघ, तुझ्या विरोधात तिकीट मागायला अनेक मान्यवर आलेत, काही लोकांनी आपल्याला मदतही केली इथे. म्हणजे भुजबळांनी जेव्हा केस टाकली होती शिवसेना प्रमुखाच्या विरोधात, त्या टायमाला त्या कांबळे नावाच्या जजने ती फेटाळली होती. ते असलेले त्याचे उपकार. बघ, मी आता यांना सर्वांना टाळतोय, पण तू निवडून आला पाहिजे ही माझी मनस्वी इच्छा आहे. त्यांना सांगितलं होतं 50,000 शेजाऱ्याकडून. ते कसं सांगू, ते कसं सांगू? मी त्यांना म्हणलं मी करेल साहेब. डोक्यावर हाटलं जा. तर त्या टायमाला उद्धव साहेब आणि बाकीचे नेते हात होते. आता शिवसेना प्रमुखाच्या विरोध बोलायचं म्हणजे कसं? बरोबर. अरे हे मान्यवराला सोडून साहेब ह्याचं नाव घेत आहेत, पण ते बोलू शकत नव्हते. काही नेतेगण होते 2-3. जा संजय, तुझं तिकीट फायनल, इथे थांबायचं नाही, जा तू कामाला लाग, तुला ते एबी फॉर्म वगैरे काय तर यांना एबी फॉर्म वगैरे देऊन टाका तात्काळ. हा. तरी काही लोकांनी त्याच्यातही थोडं दाबायचा प्रयत्न केला. त्या दिवशी रात्री दिला नाही, दुसऱ्या दिवशी 11 वाजता दिला. साहेबांचं मन परिवर्तन होऊन जर इतरांना दिलं तर बरं होईल, परंतु नाही, साहेब ठाम होते. आणि मला त्या दिवशी पहिलं आमदारकीचं तिकीट भेटलं. इकडं आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष जरूर केला. मला चिंता होती निवडणूक कशी लढायची. आता पैसे नव्हते ना, काय करणार. पण ते एक सांगतो, तुम्ही जसं जसं चांगलं वागत गेले ना, त्याचा परिणाम निश्चित झाला. मला माझ्या मित्रांनी त्यांनी सर्वांनी इतकं काही सहकार्य केलं. माझी ती निवडणूक कशी इझिली निवडणूक लढली, कसं जिंकलो मलाच कळालं नाही. ते जिंकल्यानंतरचं बाळासाहेब ठाकरेंना भेटल्यानंतरची काय त्यांची प्रतिक्रिया? बाळासाहेबांकडे जेव्हा आम्ही सर्वजण गेलो, कोण कोण निवडून आला, हा आला तो आला, अरे संजय बी निवडून आला, ये इकडं. शिवसेना प्रमुख ते जवळ घेतलं, छातीशी असं लावलं. म्हणजे ही मोमेंट काय होती तुमची? म्हणजे ते म्हणजे कल्पनाच करू शकत नाही. आजही अंगावर काटे येतात. शिवसेना प्रमुख सहसा कुणाला पाया पडू देत नव्हते, परंतु माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला जवळ घेतलं, छातीशी लावलं. मला तो सगळं जिंकलं, निवडणूक जिंकलोय त्याचा मरू देते झालं, आमदार झालं त्याचं काही वाटलं नाही. शिवसेना प्रमुखाने मला छातीशी लावलं ना, तो आनंद होता. आता मी जग जिंकलोय, आता खरं मी आमदार झालोय, असं त्या टायमाची भावना होती. आणि मला वाटतं तो प्रसंग फार कमी लोकांच्या आयुष्यात आला असेल, तो माझ्या आयुष्यात आला होता. हा सर्वोच्च क्षण, सर्वोच्च क्षण शिवसैनिक म्हणून. तुम्ही कधीही पहा, कुणाचाही फोटो पहा किंवा कुणालाही पहा, अहो ते शिवसेना प्रमुख होते. काळजी घेताना फार टोकाची काळजी घ्यायची. ते एक किस्सा सांगतो. आमच्याकडे एक जण सुभाष पाटील हा रासुकात गेला होता त्या काळामध्ये. शिरीष गुप्ते नावाचे आजही सिनियर लॉयर आहेत मुंबईमध्ये. त्यांची आज फीस 1 करोडच्या खाली नाही. ते वकील म्हणून शिवसेना प्रमुखांनी ते पाठवले होते त्या काळात. आर्ग्युमेंट केली, आम्ही त्यांच्याबरोबरच होतो. हे भूषण कानडे, हे आणखी बोरा म्हणून जे हायकोर्ट जज झाले होते ते पुस्तक उचलायला होते असे त्यांच्या मागं. आर्ग्युमेंट झाली, त्यांनी सांगितलं, ए जा रे बाळा, सुटला तुझा माणूस. इतकं पॉवरफुल वकील पाठवणं, विदाउट 1ही रुपया आमच्याकडून त्या माणसांना चहा पिला ना, 1 रुपया आमच्याकडून काय. शिवसेना प्रमुखांनी पाठवलं मला. हे काळजी घेणारा नेता म्हणून ते होते आमचे. एक म्हणतात ना, वडिलकीचं नातं ना, कुणाला नाही आदराने पाया पडणं हा भाग वेगळा, नातं निभवणं हा भाग वेगळा.
ते नातं शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक शिवसैनिकाबरोबर निभवलं. आणि म्हणून त्यांच्याबद्दलची आजही जी भावना आमच्या मनामध्ये आणि प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये ती तशीच कायम आहे. तुम्ही खूप भावनिक झालात त्या मिठीच्या शब्दावरून. त्या भावनिकतेनंच एक प्रश्न विचारतो की आज ज्या 2 शिवसेना झाल्यात ह्याचं कधी दुःख होतं? फार दुःख होतं, फार दुःख होतं. तुम्हाला एक सांगतो, मला आजही आवडत नाही. आजही माझ्या मनाला ते यातना होतात त्या. कधी आता उभाटातला एखादा नेता, पदाधिकारी, आमदार, खासदार भेटतो ना, त्यांचं आमचं नातंच असंच आहे. परंतु तरी मनामध्ये अंतर जे पडलं ना, तू त्या पक्षात मी या पक्षात, असं जे झालंय ना, नाही आवडत हे. पण करावं काय? सत्तेमध्ये जाण्यासाठी जी काही यांची धडपड चालू होती ना, त्या धडपडीचा हा परिणाम जो झाला ना, म्हणजे तुम्हाला सांगितलं सर्व हा इतिहास, याच्यामध्ये कुठेही काँग्रेस नव्हती, याच्यामध्ये कधीही कुठेही राष्ट्रवादी नव्हती. भाजप बरोबर झालेली युती हे आपण समजू शकतो, ती शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला केलेली, पण ह्याचा लवलेशही नव्हता. अरे यांनी सगळ्यात जास्त त्रास शिवसेना प्रमुखाला सुद्धा दिलेला होता. आणि म्हणून ते कधीही म्हणायचे की त्यांच्याबरोबर जायचं नाही. पण तरी सत्तेसाठी जेव्हा हे पाऊल उचललं ना, त्याच वेळेला वाटलं की आता आपला रास जो आहे तो ठरला. म्हणून तुम्ही बघा, आज शिवसेना प्रमुखाला एकाने चांदीचं आवरण घातलेली खुर्ची दिली होती. त्यावेळेला इतका गदारोळ झाला, शिवसेना प्रमुखांनी ती खुर्ची त्या एका प्रेसच्या कार्यालयात नेऊन सोडली होती. आणि त्या प्रेसवाल्या मालकाने, आता तुम्हाला माहिती ते कोण आहेत, त्यांनी अक्षरशः शिवसेना प्रमुखाच्या माफी मागून, म्हणजे पाया पडून म्हणलं तरी हरकत नाही, बाळासाहेब मला माफ करा म्हणून ती खुर्ची पुन्हा जसेल तशी आणून दिली. काय धाक होता तो? आज सोशल मीडिया पहा, काय तुमच्यावर टीका करतात, आहे त्याला तुमच्याकडे काही प्रत्युत्तर? वाटतंय कुणाला वाईट त्याचं? तरी आज शिवसेना प्रमुखाच्या नावानं जर कोणी अपशब्द जर बोलला तर तुम्ही बघा आजही त्याचा परिणाम काय होऊ शकतात. परंतु नंतरच्या फळीने त्यांना ते टिकवता नाही आलं. कधी संधी मिळाली तर तुम्हाला असं वाटतं की ह्या दोघांनी एकत्र यावं, 2 नेत्यांनी किंवा शिवसेना म्हणून एकत्र यावं? आणि जर मी तर बघितलं, म्हणजे तुमचे आणि तुम्ही एकमेकांवर टीका करता, तुम्ही असताल किंवा संजय राऊत असेल, परंतु एकमेकांवर भेटल्यानंतरचा तो क्षण आम्ही बघितला आहे की तुम्ही आपुलकीनं बोलता. कधी आपुलकीनं बोलायची संधी आली आणि दोघांना एकत्र करायची संधी आली तर संजय शिरसाट ते करण्यास इच्छुक आहे? करेल ना. दोघांचे तार जुळले पाहिजेत. फक्त जुळत असेल ना, माझं काहीही त्याला आक्षेप नाहीये. अरे ज्यांच्या कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलेले आहात, एकदा ती सोडली तर आपण माझ्याकडून 100 चुका झाल्या असतील का नसतील? का मी माझ्याकडून एकही चूक झाली नसेल? माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. आणि जेव्हा ते तारा जर जुळल्या तर हरकत नाही आहे त्या सगळ्या गोष्टीला. परंतु हे आता होईल की नाही होईल प्रश्न आहे ना. कधी प्रयत्न झालाय असा, कोणी केलाय प्रयत्न? बघा, प्रयत्न हा एका साईडने करून चालत नाही. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र यावात, अनेकांनी विनवण्या केल्या, अनेकांनी होल्डिंग लावली, अनेकांनी उपोषणाला बसले. काय झालं परिणाम? म्हणजे एका कुटुंबातली व्यक्ती ते एकत्र नाही आले, कारण काही असतील. आम्हाला तर एवढं काही दूर लोटल्या गेलं की जसे आम्ही त्या गावचे नाहीच. म्हणून आता आम्हाला तिथपर्यंत त्यांना असं वाटतं की हे काही दिवसाचे सोबतीत जातील. परंतु असा विचार करणारे लोक जे असतात ना, काही काळानंतर स्वतः संपतात. आज अवस्था काय आहे याचं कधीतरी भान ठेवलं पाहिजे. म्हणून ताकद एकत्र यायला हरकत नाही, परंतु हा पुढाकार कोण घेईल देवाला माहीत. परंतु जर असं पुढाकार घेतला, तुम्हाला संधी मिळाली तर? नाही, संधी मिळाली तर नाही, तर पुढाकार घेतला आणि जर विचारांची एक वाक्यता जर आलीच चुकून, तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही. परंतु एकमेकाला अपमानित करून
तुम्हाला असं वाटत असेल की नाही एकत्र आलं पाहिजे, तर ते आजच्या घडीला शक्य होणार नाही. म्हणून 2 पावलं मागं जाणं हा त्याच्या मागचा एक उपाय होऊ शकतो. आदित्य करू शकतील हे असं वाटतं? नाही, आदित्य नाही करू शकणार. नाही, पुढची पिढी? नाही नाही नाही, आदित्य करू शकणार नाही. कारण की आदित्यचं वय जे आहे ना, त्याला तो मागचा इतिहास माहिती नाही आहे. फ्लूपमध्ये काम करणं आणि संघर्षातून काम करणं, त्या संघर्षाच्या काळामध्ये निश्चित उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर होते, त्यांनी तो अनुभवलेला आहे. आदित्यंना नाही ना, जे त्या फळीतले त्यांनीच पुढाकार घेतला तर हे घडू शकतं. असं कोणी उठलं, मॅच व्हायला पाहिजे ना. बरोबर. माझं वय आणि माझ्या मुलाचं वय हे याच्यातला फरक हा फरकच राहणार आहे किती जरी केलं. तुमच्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं, कुणालाच असं चुकीचं वाटत नाही ना. आता मला मी सांगितलं काय, सर्वजण जेव्हा भेटतात ना, आनंदाने भेटतो आम्ही. आजही आम्ही सर्वजण बोलतो. असं काही नाही आहे की आम्ही बोलत नाही, आमचे कधी फोन फानी होत नाही. आम्ही आजही बोलतो एकमेकाशी, सर्व एकमेकाची हालचाल विचारपूस करतो. परंतु मनामध्ये एक भीती असते, बाबा ह्यांनी पाहिलं तर, त्यांनी बोललं तर. म्हणजे हे अंतर जे वाढत चाललंय ना, जर काही दिवस असंच राहिलं तर इतकं मोठं अंतर होईल. मग त्या लाईनी 2 वेगवेगळ्या दिशेला जातील, मग ते कधी जोडल्या जाणार नाही. आता आहे स्थिती जोडायची? आता जोडायची स्थिती नाही, परंतु इतकीही लांब नाही आहेत बरं की ते जोडू शकणार नाहीत. बरं बरं. तुमच्या असंख्य निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील. ही निवडणूक आताची जी झाली ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होती, कारण हे सगळं भविष्य जे आहे ते तुम्हाला कदाचित पूर्वी दिसत असावं की मी आता 4थी टर्म आहे, त्यानंतर मला मंत्रिपद मिळणार आहे, पालकमंत्रीपदही मिळणार आहे. या अनुषंगाने ही कशी अवघड होती? कारण स्वकीयाने तुम्हाला त्रास दिला असं तुमचा अनेक वेळा आरोप होता. स्वकीयाने त्रास दिला हा तो पार्ट आहे, सेकंडरी. माझ्या दृष्टिकोनातून ही निवडणूक जी होती ना, ती यासाठी महत्त्वाची होती की बंडखोरी, उठाव, ज्याला काही शब्द तुम्ही वापरा, 50 खोके ओके, हे जे काही आमच्यावर शिक्के बसवले होते ना, त्याच्यानंतर जनमानसामध्ये आमची प्रतिमा काय आहे किंवा त्यांना आमच्याबद्दल काय वाटतं, याचा कस या निवडणुकीमध्ये लागणार होता. जर लोकांनी ऍक्सेप्ट केलं तर ते आमच्या भूमिकेला ऍक्सेप्ट केलेलं, आम्हाला नाही, आमच्या भूमिकेला. ती एक सर्वात मोठी भीती मनामध्ये होती. जवळची भेटणारे माणसं नाही अच्छा किया म्हणणारे भरपूर असतात, परंतु हे नाही. आणि त्याच्यासाठी एवढे मोठे भाषणे यांची चालायची, गद्दाराला गाडलंच पाहिजे, कडेलोट करा, असं करा, तसं करा. कॉमन माणसाच्या मनावर याचा परिणाम होतो. तर त्याच्यातून आपण निवडून येऊ का, हा पहिला बेसिक प्रश्न. सेकंड जे होतं, 4थी टर्म होती माझी, सिनेटीन मी वर होतो. मग काही लोकांना असं वाटायचं की हा निवडून आला तर साला अडसर ठरेल. मग तो प्रयत्न झाला ना. आणि मी स्पष्टपणे सांगितलं, मी कधीही आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट जी खरी आहे त्याला मी कधी डगमगत नाही. मी जे बोलून टाकतो, मनात ठेवत नाही. बरोबर. राजकारणामध्ये काही लोक असे असतात ना, असे मनात ठेवतात, मग आता कचाट्यात सापडला ना, मग त्याचा वाट लावा. मी तसं नाही करत. स्पष्टपणे एकदा बोलून टाकतो तोंडावर. उद्याचा आपल्या राजकारणात काय होईल याचा विचार कधी होईल, अरे सोड ना, उद्याचा काय विचार करतो. आज तुझ्यावर बितायला लागली, तू आज नाही बोलशील तर कधी बोलशील. आणि म्हणून तो एक प्रकार होता. याच्यातून जेव्हा मी निघलो, मग मला ते जाणीव झाली की आता आपलं बसताना ठीक बसलंय. वाटलं होतं पालकमंत्रीवर कधी? हा, निश्चित वाटलं होतं. नाही, म्हणजे माझा प्रश्न आहे की पूर्वी कधी ज्यावेळेस शिवसैनिक म्हणून तुम्ही सुरुवात केली किंवा कोणाच्या अंगावर गाय कापणाऱ्यांना तुम्ही हलवलं, दंग्याच मध्ये घुसले, अंगावरती तुम्ही केसेस घेतल्या, त्यावेळेस कधी वाटलं की या शहराचा मी ज्यावेळेस रिक्षा चालवत होतो ते आता शहर चालवायचं संधी मिळेल? अहो, पालकमंत्री काय नगरसेवक होईल हे वाटलं नव्हतं. आमदार, मी असे मोठमोठे लोक पाहिजे आमदार, त्या विधान भवनाकडे पाहायचो, कधी त्या मंत्रालयाकडं. आपली ते अवकातच नाही, आपण तिथं जाऊ शकत नाही असं मनोमन ठरवलं होतं. नाही, आपण तिथं येणारच नाही. म्हणून आमदारच व्हायचं माझ्या म्हणजे स्वप्नात पाहिलं नव्हतं. मग ते मंत्री होणं हा तर आयुष्याचा सर्वोच्च क्षण आहे ना. बरोबर.
ते नागपूरचं ते सर्व राजभवन, त्याच्यासमोर स्टेजवर ती शपथ. कधी काळी तुम्ही मंत्र्याकडे जात असाल, आता तुमच्याकडे लोक आहेत. अहो कॅबिनेट चालायची ना, तर आम्ही बाहेर उभं राहायचो सर्वजण, आमदार, अनेक आमदार माझे सहकारी. कधी कॅबिनेट संपते, कधी त्या मंत्र्याची इन्व्हेस्टमेंट घेतो, कधी मुख्यमंत्र्याला पत्र देतो, मग 2 तास 3 तास तिथंच घुटमळायचं. कधी कधी तिथलचे मुख्यमंत्र्याचे PA यायचे, OSD यायचे. साहेब फार गर्दी व्हायला लागली, थोडंसं साईडला थोडं. आता तो बोलवू शकत नव्हता कारण की आपलं एक थोडंसं वजन असल्यामुळं, पण बाकीच्याला तसं चल थोडं बाजूला व्हा. आज त्या कॅबिनेटमध्ये आपण बसतो आणि त्या लोक किंवा इतर लोक आपलं वाट पाहतात. ही गर्व नाही आहे, परंतु ती कॅबिनेटसुद्धा मला पाहायला मिळालं, हा आनंद आहे. म्हणून त्याचा एक फील वेगळा असतो. पालकमंत्री झालो, कधी काळी इथं ते पोलीसवाले जसे धक्के मारून आम्हाला काढायचे, लाठ्या मारायचे, तर पोलीस चौकीच्या लॉकअपमध्ये टाकायचे. तो कॉन्स्टेबल असला तर त्याला नमस्कार करायचो आम्ही, साहेब PSI PI. मग हे शहरातले पूर्ण लॉकअप मी पाहिलेले आहेत, रात्र काढलेले आहेत तिथे मी. आज तोच पोलीस कमिशनर, जैन सर, 2 गाड्या पुढं मागे, कलेक्टर जैन, कॉर्पोरेशन कमिशनर, हे सल्यूट ठोकणारा एक वर्ग तयार झाला आता. म्हणजे जे जे कोणी आपल्याला लोक कसले हो, घरातले माझे बोलायचे, हा कुठं पडलाय, याचं काही खरं नाही, राजकारणात असाच वाया जाणार आहे हा. घरातले बोलायचे, बाहेरच्या घर काय घेऊन बसलं. परंतु आज त्यांना वाटतं की नाही, यांनी जी काही मेहनत केली ना त्याचं हे फळ आहे. आणि मला हे सर्वजण जय हिंद करतात, सल्यूट मारतात, त्यापेक्षा आता असं मला वाटायला लागलं नाही, आपण या पदाला न्याय देऊ शकतो, जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून मी त्या मस्तीमध्ये राहत नाही, कॉमन म्हणूनच राहतो. आणि भविष्यात तुम्हाला सांगतो, जितकी संधी मिळेल ना, लोकांनी नाव घेतलं पाहिजे की पालकमंत्री हा लाभला आम्हाला. इतरांनी काम केलं नाही अशातला माझा आक्षेप नाही, पण मी असं करेल, लोकांनी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, नार्वेकरांचं आणि तुमचं, म्हणजे तुम्ही ते सगळं हे सांगितलं म्हणून आठवलं, तो सिनेमातला डायलॉग खरा आहे? 100% खरा, जशाच तसा. जसं तसं. त्याच्यामध्ये एक पार्ट आणखीन एक होता, तो तनवानी, किशनचंद तनवानी होतं माझ्याकडे. ओके. ते नाही दाखवलं तनवानीचं, तोही होता. ओके. अहो मला बोलवलं तुम्ही, गेटच्या बाहेर उभं करताय, तिथं जागा नाही आहे तिथं उभं राहायला सुद्धा, तिथं पोलिसाचा पहारा असतो, ते हाकलतात तिथून. आमदार जरी असलं त्यांना काय करायचं आहे, आमदाराने सुरक्षेचा प्रश्न असतो, हाकलायचे ते. घामाच्या धारा चालू आहेत, आतून निरोप येत नाही, मी बाहेर उभा आहे, आमदार. म्हणून मी चिडून बोललो. त्याच्यात तर ते वाक्य तर आहेच आहे, पण तो आणखीन त्यांना बोललो होतो. काय मी त्यांना सांगितलं, तर हे जे ना वर्षा, हे सरकारी निवासस्थान आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे. कोणत्याही पक्षाचा आमदार असेल त्याला तुम्ही आतमध्ये बोलू नये, तुमचं कर्तव्य आहे. आतमध्ये घ्या, बसवा, त्याच्याबरोबर असलेले 2 सहकारी आतमध्ये घ्या, पाणी द्या, चहा द्या, आणि नंतर सांगा साहेब तुम्हाला आज भेटणार नाही, 2 दिवसांतर भेटतील. पण तुम्ही दरवाजाच्या बाहेर जर उभं करत असाल तर त्याच आमदारामुळे तुम्हाला हा बंगला भेटला आहे, हे विसरू नका. हे सिनेमात नाही, हे सिनेमात नाही. ओके. एका गाडीत तुम्ही आणि सत्तार गेले होते? नाही, एका गाडीत नव्हता, साधारणपणे एकाच गाडी म्हणायला पाहिजे त्याला तशी. संभाजीनगरचे सगळेच आमदार त्यामध्ये होते. परंतु असं काय घडलंय दोघांमध्ये की आता एकदम तुमच्यामधनं एक वाद निर्माण झालाय? हे बघा, तुम्हाला एक सांगू, तुम्ही अनेक वेळेला चुकीचे स्टेटमेंट केलेले आहेत. मुख्यमंत्री कोण होईल हे मी ठरवणार, हा अहंकार झाला. माझा प्रासंगिक करार आहे, हा तुमचा अहंकार झाला. मला ही निशाणी दिली तरी मी निवडून येईन, हा तुमचा अहंकार झाला. मग दरवेळेला तुम्ही इतरांना जेव्हा अपमानित करायचा प्रयत्न करतात त्या टायमाला तुम्हाला उत्तर देणारा हा असतो.
याची मी फक्त जाणीव करून दिली. बरं. तुम्ही राजकारण करा हो, परंतु कुणाला इन्सल्टिंग करून या 3 वाक्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं. ना, कारण काही असतील त्याच्याबद्दलची मला कल्पना नाही, परंतु मला वाटतं मग त्यातला मूळ बेस अहंकार. तोंड जे आहे ना, तोंड तुम्ही बोलायलाच दिलेलं आहे ते, परंतु असं बोला की ज्याच्यामुळे दुसरा हर्ट होणार नाही. मी सुद्धा इतरांवर टीका करतो, परंतु त्याला एक मर्यादा ठेवून करतो. मर्यादेच्या बाहेर जाऊन मी टीका कधी करत नाही. आणि मग सत्ता आहे, आता मी मंत्री आहे, मी पालकमंत्री, कोणाच्याही कमरेत लात घालू शकतो, असं जर आविर्भावात जर मी वावरलो ना तर लोक माझ्या कमरेत लात घालतील. आणि तो काळा असतो, तो काळ गेला तर लोक विचारत नाही, लक्षात ठेवलं पाहिजे माणसं. म्हणून काही वेळेला ह्या गोष्टी जो कोणी पाळत नाही ना, त्यावेळेला त्याला उत्तर द्यावं लागतं. तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. हा, निश्चित केला. ते तो ठीक आहे, हे सर्वांना माहिती पण आहे, तुम्ही त्यांना पण माहिती. तुम्ही पण त्यांना केलं. नाही, मला काय करायचं, मी दुसऱ्याच्या ह्याच्यात लक्षात देत नाही. मी माझ्या मतदारसंघाशिवाय, आता मी एवढं शिंदे साहेबाच्या जवळ होतो, त्यांना कधी विचारतो नाही इकडचं तिकीट कुणाला दिलं पाहिजे, तिकडचं तिकीट कुणाला दिलं पाहिजे, हा माझ्या जवळचा आणि तो माझ्या दूरचा. नको, तो विषय आपला नाही आहे. माझा मतदारसंघ मी एखाद्या वेळेस जर विचारलं तर साहेब मला तिथं बरं वाटतं, तिथं तो द्या असा आग्रह कधीच करत नाही मी. म्हणून आपण इतरच्या मतदारसंघात जायचा आहे प्रश्न येत नाही, पाडण्याचा प्रश्न दूर. पक्षाची भूमिका आहे, पक्षाने सांगितलं सगळे निवडून आले पाहिजे, त्यांना मदत कशी करता येईल ही भावना माझी असते. हे जे 3-4 वाक्य तुम्ही सांगितले सत्तारांविषयी, हे एकनाथ शिंदेंना पण हर्ट झाले होते आणि त्यामुळे ते नाराज झाले या सगळ्या गोष्टीतून, आणि पुढे जे त्यांना जे अपेक्षित होतं ते त्यामुळेही मिळालं नाही. नाही, तसं आता त्याच्याबद्दलचं मी त्याच्याबद्दल काय बोलणार आहे, तर त्याच्याबद्दलची मला कल्पना नाही. त्यांना काय हर्ट झालं, काय नाही झालं, किंवा का दिलं नाही, का दिलं, याबद्दल मी बोलणं उचित नाही. परंतु एक आहे, कोणतीही गोष्ट जास्त नाही करू, थोडं लिमिटमध्ये राहिलं पाहिजे. बरं, संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत, शहराच्या समस्या माहीत आहेत, शहराच्या लोकांचे प्रश्न माहीत आहेत. तुमच्याकडे काय प्लॅन आहे की ह्या शहराला पुढे घेऊन जायचं आहे? आता मोठमोठ्या कंपनी येत आहेत, त्यातनं शहराचा विकास होईल, मात्र त्यात आणखी काही अडचणी आहेत, लोकांची दादागिरी, त्रास, या सगळ्यांना आळा घालवण्याचा काही मास्टर प्लॅन तुम्ही तयार केला आहे? मास्टर प्लॅन मी तर तयार केला. मी काल पण DPCच्या मीटिंगमध्ये बोललो, आपल्याला इथे ड्रग्सचे अड्डे काही ठिकाणी तयार व्हायला लागले, ते पूर्णपणे नायनाट झालं पाहिजे. गुन्हेगारी तिथून सुरुवात होते. दारू पिणारा माणूस आपण पाहतो कधीतरी, त्याला काही घेणं देणं नसतं दुनियाशी. मग कधी तो त्याच्या बायकोला मारतो, कधी पोराला मारू शकतो, कधी कुणालाही मारतो. प्रकार कशामुळे झाले? नशेच्या याच्यामध्ये. तसे आता हे ड्रग्सवाले आहेत ना, हे यंग पोरं आहेत, 20 ते 26 गटातले, ते काही करायला तयार आहे. पैसा नसला ना ते कुणाला मर्डर कर म्हणलं तर करून यायला बसलेले आहेत. आणि असे मर्डर झाले ते शहरात. पहिलं त्याला एक आळा घातला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, हे यांना आळा घालणं, रेतीचं हे करणं, हे सर्व ठीक आहे. माझं सगळं काय टार्गेट काय आहे, मी काय विचार करतो, हे शहरामध्ये औद्योगिकरण वाढत चाललं आहे. आज आमची लोकसंख्या 25 लाखाच्या वर गेली. 2 वर्षामध्ये यामध्ये जवळपास 25% वाढ होणार आहे. म्हणजे किती वाढ होणार आहे? जवळपास 5 लाख लोकसंख्या वाढणार आहे. लक्षात घ्या, 5 लाख लोक जेव्हा या ठिकाणी शहरात वाढतील तेव्हा एक नवीन शहराचं निर्माण होणार आहे. मग त्यासाठी असलेल्या बेसिक गोष्टीचं नियोजन करणं हे पालकमंत्री म्हणून माझं काम आहे. मी त्या अँगलने पाहतो की 2 वर्षांतरचं असलेलं हे शहर आजपासून सुरुवात केली तर त्यावेळेला आपण त्या सुविधा देऊ शकतो. म्हणून हा माझा प्रयत्न राहणार आहे. शहर, ज्या शहरात आपण राहतो ते शहर, या इतर शहर जे सुंदर आहेत त्या सुंदर शहरामध्ये माझ्या शहराचं नाव सुद्धा सुंदर शहर म्हणून गणलं गेलं पाहिजे, हा माझा प्रयत्न राहील. बरं, पालकमंत्रीचा पुढचा प्रवास राजकीय कसा पाहायचा आम्ही? मला वाटतं म्हणजे माझा प्रश्न पुढच्या पदाबाबतचा आहे. पालकमंत्रीपद आहे, आनंद आहे, मंत्री आहे, आनंद आहे. मला वाटतं जास्तही स्वप्न पाहणं आता योग्य नाही. काही मर्यादा स्वतःने घालून घेतल्या पाहिजेत. मला हे भेटलं, ते भेटलं, मग आणखीन हे पाहिजे, आणखीन हे पाहिजे.
कधीतरी कुठंतरी थांबलंही पाहिजे, याचाही माणसाने विचार केला पाहिजे. भेटायला तर काय, मला तर देशाचं पंतप्रधान व्हायला आवडेल, पण तू स्वप्न असेच बघ जे तुझ्या आवाक्यात आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, आवाक्यात पाहिजे ना. आपल्या आवाक्यात ते नाही, आपलं तोच टार्गेट आहे. नाही, जे आहे त्या पदावर काम करणं आणि याच्यात समाधान मानणं, हे मानणाऱ्यापैकी मी आहे. 2 शिवसेनेचे आणखी 2 शिवसेना होतील. नाही नाही नाही, हे आता शक्य नाही, कधीच शक्य नाही होणार. ठीक, धन्यवाद. हे होते संजय शिरसाट. आणि आपण आतापर्यंत न ऐकलेले संजय शिरसाट आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाळासाहेबांनी विषयी भावूक झालेले संजय शिरसाट असतील किंवा 2 शिवसेना वेगळ्या झाल्यानंतर त्यांच्या मनातलं जे दुःख आहे ते त्यांनी समोर मांडलेलं आहे. आणि जर मिळालीच संधी तर 2 शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी ते प्रयत्न करतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एकंदरीतच रित्या पालकमंत्री म्हणून शहराचा विकासात कशा पद्धतीनं पुढे घेऊन ते जाणार आहेत याविषयी देखील त्यांनी बोललेत. आणि म्हणूनच आपण सुरुवात अशी केलेली होती, रिक्षा चालक ते पालकमंत्री, रिक्षा चालक ते आता शहर, आणि एक खातं देखील ते या ठिकाणी चालवत आहेत. आणि त्यांच्या या सगळ्या शिवसैनिक म्हणून जो प्रवास होता तो आपण जाणून घेण्याचा या मुलाखतीमधून प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.